पंचगंगेची पाणी पातळी आठवडाभरात दुसऱ्यांदा वाढली। नदी पात्राबाहेर आली आहे। पाणी पातळी रात्री 30.9 फूट होती। पावसाचा जोर वाढल्यानं अद्यापही 33 बंधारे पाण्याखाली आहेत, तर 33 मार्ग बंद झाल्यामुळे वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू केली। पंचगंगेचं पाणी पात्राबाहेर आलेलं आहे, त्यामुळे आसपासच्या परिसरातली परिस्थिती बिकट आहे। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांच्याकडून। रणजित, पंचगंगा आता पात्राबाहेर आले, त्यामुळे स्वाभाविक आहे परिसरामध्ये पुराचा धोकाही निर्माण झाला असेल। कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे, मात्र शहरात पावसाची उघडझाप सुरू आहे। जिल्ह्यात पडणाऱ्या पावसामुळे पंचगंगा नदीसह इतर नद्यांमध्ये पाणी पातळीमध्ये पुन्हा वाढ झालेली आहे। सध्या पंचगंगा नदी ही 31 फुटांवरून वाहतीये, त्यामुळे पंचगंगा क्षेत्रात असणारे 33 बंधारे जे आहेत हे पाण्याखाली गेलेले आहेत आणि या मार्गावरील वाहतूक सध्या इतर मार्गावर वळवण्यात आलेली आहे। या पावसामुळे राधानगरी धरणामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसतेय। सध्या एकाच आठवड्यात पंचगंगा नदी ही दुसऱ्यांदा पात्राबाहेर आल्याने जिल्हा प्रशासन सज्ज झालेलं आहे। रणजित, एकंदरीत पंचगंगा नदी पात्राबाहेर आलेली आहे, त्यामुळे स्वाभाविक आहे जिल्हा प्रशासनाला सतर्क राहावं लागतंय। धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। तर पंचगंगा ही आठवडाभरात दुसऱ्यांदा पात्राबाहेर आलेली आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।